याला लय राग येतो, पण हा म्हणतो माझा झाला ना, जाऊ द्या. मग तो म्हणतो देवा मला ना एखादी मोठी गाडी दे. देव गाडी देतो, समोर 2. हा म्हणतो मला 100 एकर शेती दे, त्याचे 200 एकर म्हणतात. ते काही केलं त्याचं डबलच होऊन राहिलं म्हणे, काहीतरी म्हणजे दुसऱ्याला भेटलंच नाही पाहिजे, इतका राग आहे त्याला. यांनी देवाकडे काय मागितलं असं, देवा मला एका डोळ्यानं आंधळ कर म्हणे. याचा एक गेला म्हणजे शेजारचे. अरे अरे अरे, आता तो काय म्हणे माहिती का, माझ्या घराच्या समोर नाही बरं का, दोन्ही बाजूनी 2 विहिरी खणून मोठ्या मोठ्या, कळलं का. याच्या शेजारीच्या घरा शेजारी 2 आले म्हणजे त्याच्या, आता त्याच्या 4 इकडून विहिरी, डोळ्यानं आंधळा. हा माझ्याला एका डोळ्यानं तर दिसायचं, हा वाचला. शेजारच्याला 2 डोळे, दोन्ही डोळे नव्हते, 4 विहिरी होत्या ना, पडला ना विहिरीत, गेला ना. तेव्हा याला बरं वाटलं. दुसऱ्याला अहो 3 जण आहे ना, 3 जण कोजागिरी पौर्णिमा होती, त्याने दूध आटवलं, दूध. ते म्हणे आपण लस्सी करू म्हणे, बासुंदी. आता 3 जण होते, 4 ग्लास भरले, 3 एक ग्लास पिला, 1 उरला. याला वाटत ते म्हणून तू पी, याला वाटत तू पी, कोणीच कोणाला म्हणा ना, कारण प्रत्येकाला वाटतं मलाच भेटलं पाहिजे. एक काम कर म्हणे, आपण सगळे 1 तास झोपू म्हणे आता. हां, फक्त इमानदारीनं उठलं का सांगायचं, ज्याला जास्त चांगलं स्वप्न पडलं ना त्याला ग्लास. ठीक आहे झोपायचं, झोपतं कोणाच येत नाही, नाटक करतं फक्त झोपायचं. 1 तासाने उठून बस. आणि आता सांगा कोणाला स्वप्न पडलं, स्वप्न कोणालाच पडेल राहत नाही, कारण रे झोपेलच राहत नाही. पहिल्याला म्हणे तुला काय स्वप्न पडलं रे, खरं सांगू म्हणे तुम्हाला. हां, तुम्हाला खरं पटेल ना पण म्हणे, हा सांगतो बघ. तो म्हणे काय सांगा, अशी झोप लागली, स्वप्नात प्रभू रामचंद्र आले म्हणे, मला अयोध्येला घेऊन गेले. फिरलो म्हणे मी, इतका आनंद वाटला मला, स्वतः देव मला घेऊन फिरत होता म्हणे. याला तो काय नाही ऐकलं, स्वप्न तुला बरं पडलं याला. दुसऱ्या विचारत तुला, माझं काय विचारतं म्हणे, कृष्ण भगवान आले, मला वृंदावनला घेऊन गेले, मथुरेला घेऊन गेले, काही आनंद म्हणे. जागा उठायचं नव्हतं म्हणे, पण 1 तासाची वेळ होती म्हणे. तिसरा तर गारच पडला. तिसऱ्याला म्हणे तुला रे, अरे माझं काय पाहतं म्हणे, माझ्या पुढे हनुमानजी प्रकट झाले म्हणे, एवढं विशाल स्वरूप पाहिलं म्हणे, मी घाबरलो, हातात गदा. ते मला डायरेक्ट म्हणले उठ, पाहतो काय, घेतो लस्सी, तो ग्लास घे पिऊन. मी इतका घाबरलो म्हणे, तो ग्लास घेतला, गटागट पिऊन घेतलं. ते म्हणे अरे येड्या, तू पिला तर पिला चांगलं आहे म्हणे, पण हनुमानजी रे प्रकट झाले, निदान आम्हाला उठवायचं, दर्शन घ्या. अरे म्हणे मी आलो तिथं संभाजी महाराजच्या पुतळ्यापर्यंत आलो, इतके आवाज दिले, तू अयोध्येला, तू मथुरेला. मग काय मी घेतलं पिऊन. कळलं की तुम्हाला, म्हणजे स्वतःसाठी माणूस काही करायला तयार आहे, हां, दुसऱ्यासाठी नाही. आणि दुसऱ्यासाठी दिलं ना, तुम्हाला सांगू का, मागच्या वेळी तुम्ही दिलं ना, त्याचा फायदा 100% तुम्हाला.